कुठे चालली हो बाई? आई तू तर झोपली होती ना. आईले झोपीन काय पोरगी घरात असली म्हणजे सांग बरं. आई पोरगी असली म्हणजे मी काय करून राहिली आई? नाही तू काही करून नाही राहिली, पण आम्हाला बाई 24 घंटे सतर्कच राहा लागते म्हटलं पोरीच्या मायबापाले, म्हणून तुला आवाज दिला मी मागून. कुठे चालली बा? मला सांगून जात जाय तू कुठं जायचं आहे तर. आई मी शेजारी ते नाही का सुनील दादा, त्याच्या इथं जात असतो. वहिनी आहे तिथे मीरा वहिनी मस्त बोलते माझ्यासोबत. कोणाही टाइम आले काय कोणाच्या घरी कोणी राहते का काही राहते, ते दोघं जण घरी आहे. कायले जा लागते 2-4-8 दिवसातून एखाद्या डाव गेलं रोजच्या रोज नाही जावं असं. आई तिथं ते नाही काय बाई, एक पाहुणे आली आहे, ते येणार आहे म्हणे आपल्या घरी. हे काय येईन आपल्या घरी पाहुणे? आपल्या वैकीची नाही पायकीची नाही, आपल्या घरी काय येईन ते? येईन म्हणे आई मला म्हणे त्या घरी येईन म्हणे. मी म्हणे कामधंदे रे का त्या बैले, काही गावागिवाला जावे लागत काय? याच्या घरी त्याच्या घरी फिरतो म्हणते. आई ते आपल्या इच्छा थोडी होय, मुंबईची होय ते, इकडे फिरायला चालली आहे. माय बाई मुंबईची होय काय व, आणि आपल्या घरी काय येतो म्हणते बापा. मी तिला आवडली म्हणते आई, तर तिच्या इथं म्हणते तिचा पुतण्या आहे म्हणते लग्नाचा, त्याच्यासाठी येईन म्हणे. मी विचाराले असं. आता समजली मी, पोरगी दिसली तिला म्हणून येतो म्हणे ते. तू बिलकुल जाऊ नको बाई तिथं आता. आई काऊन नाही जाऊ मी? अहो ते बाई नाही तर पोरीले फसवत असन. हा त्याचे दिमाग असे करत असन का त्याच्या मागं चालल्या पाहिजे. अशा गोष्टी ऐकत नाही काय आपण? हो अशासाठीच फिरत असन ते खेडोपाडी. नाही ना आई, ते बाई तशी नाही आहे ना. अशी कशी? अशी नाही तशी नाही. हा तू मोठी वैकून राहिली तिले. तिनं काय दिलं तुला असं जादू केली तू यावर? तिचं मोठं नाव घेऊन राहिली तू. बिलकुल जाऊ नको होय घरात होय. अहो आई तू ऐकत नाही बा. मी नाही ऐकत, अशा गोष्टी नाही ऐकत असतो मी फालतूच्या. आई मी मुंबईत जाईन तर किती आहे बनवून, काहीच गरज नाही आहे मले मुंबई गिंबईत पाठवायची अशा कोणाच्याही सोबत. इकडेच लय पोरं भेटते, लय पोरं आहे तुझ्यासाठी पाहून ठेवले. लय लोक म्हणते आम्हाला सांगा. आम्ही म्हणतो 2 वर्ष करायचं नाही अजून, म्हणून आम्ही गोष्ट घेऊन नाही राहिलो कानावर. एक तर पोरी नाही आहे, नाही तर ते बाई पोरी असे नेत असन, लग्न करत असन तिकडे, आणि मग काय म्हणते तर पैसे घेत असन त्याच्यापासून. बिलकुल जाऊ नको त्या बाईच्या गोष्टी ऐकून, तिच्या झाशात नको जाऊ तू. नाही तर त्या बाबाला सांगून देईन मी, काय एखाद्या खेड्यात लग्न करून देईन म्हटलं मी कोणाही सोबत तुया. हे पाय मला माहित आहे तो सुनील चांगला आहे, पण त्याच्या घरी हर पाहुणा येणारा काही चांगलाच असन याची काही गॅरंटी आहे नाही बाई. पैशासाठी कोणी कोणाला फसून देते म्हटलं. अवा ये नाही ती बाई तशी. ते बाई माहिती आहे का तुले, त्याची नातेवाईकच होय. ते सुशीला बहिणी काय सुशील आपलं सुनील दादाची बहीण, तिची नणद होती. असू ते असन तर तिकडे शहरात येणाऱ्या मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांवर काही भरोसा नाही बापा मले. हा सारे इकडे घटना घडूनच राहिल्या आहे. पोरीने ते इकून ना तिकडे इकून टाकते. बस बापा. सुनीता सुनीता, हे ते आता मला जाऊन दिलं ना, हे बाई आपल्या घरी चालली आता डायरेक्ट. बरोबर हाकल तुम्ही तिले, टेन्शन नको घेऊ तू. आई हाकलो नको व, निदान तिच्या गोष्टीवर लक्ष नको देऊ, पण हाकलो नको. एखादा कप चहा घे कर अन होले हो लाव ना, बस जाऊ दे तिले. ठीक आहे. या ना या ना ताई, या बसा. मी येऊनच राहिली होती तिकडे. आता तू आली नाही ना, मग मी म्हटलं चल म्हटलं. हे तर मनीच म्हटलं त्या दिवशी काय ये जा म्हणून, तर आपणच चाललं जाऊ म्हटलं. मग सुनीलने म्हटलं चाल म्हटलं जरासा. तो म्हणे बाई तू चाल म्हणे समोर, मी येतो म्हणे मागून म्हणे. नमस्कार बाई. हो नमस्कार. तुम्ही सुनीताची आई वाटते. हा आईच होई मी तिची. या ना बसा ना. हो बाई बसतो ना बसतो. मी वावरात चालली होती, आता काम आहे, मजूर आहे कणी, तर चालली होती आता. तर मग तुम्ही एकदम येऊनच गेल्या, तर बसा ना, या ना. जा ना मग, तुम्ही जात असाल तर जा मग येईन मी नंतर संध्याकाळी. नाही या ना आता, बसा 5-10 मिनिटं. बरं ठीक आहे. बोला मग कसं काही येणं केलं बा आमच्या घरी तुम्ही आता? कारण का आम्ही नाही तुम्हाला वैखत, तुम्ही नाही आम्हाला वैखत, म्हणून म्हटलं बा का कसं काही येणं केलं आमच्या घरी. नाही हे तर आहेच म्हणा, मी तुम्हाला वैखत नाही, तुम्ही मला वैखत नाही, पण मी तुमच्या पोरीला वैखतो कनी, म्हणून मी आली ना. म्हटलं चला बा भेटून घ्या म्हटलं हिच्या आईला आपण. हो पण काही काम तर असन कनी. माझ्या पोरीनं सांगितलं म्हणे आई म्हणे ते पाहुणे आली आहे म्हणे एक तिथं, तर त्याला तुझ्यासोबत भेटायचं आहे म्हणे. तर मॅम म्हटलं बाई द्यायला काय ते भेटायचं आहे म्हटलं मला. हां माझ्या वैकीच्या नाही काही नाही. हे बा मी सारख्या मुद्द्यावरच येतो. तुमची पोरगी कनी लय गुणी आहे आणि चांगली आहे, स्वभावानं चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, चांगली आहे तुमची पोरगी. हो बाई आता आहे तशी, आहे देवानं दिली तशी. हां आणि आहेच गुणी तर आहेच माझी पोरगी. तर म्हटलं माझ्या पुतण्या आहे म्हटलं लग्नाचा, तर आता नोकरी नाही करत पण बिझनेस करते. तर म्हटलं बा करत असं म्हटलं लग्न, तर एवढी चांगली पोरगी जर चांगल्या घरी पडली म्हटलं, एकुलता एक पोरगा आहे आणि एकच त्याला बहीण आहे, एक बहीण एक भाऊ. बहिणीचं झालं लग्न, आता राहिला भाऊ लहानच वय ह्या, तर त्याचंही वय काही जास्त नाही, 25 वर्षाचा आहे तो, हिचंही वय काही जास्त नाही. तर म्हटलं करत असान म्हटलं तर पाहून घे जा म्हटलं. कुठं आहे शहरात? तिथं मुंबईत. हो मुंबईतच राहते तो त्याचे वडील आणि त्याची आई आणि एक बहीण एक तो, 4 जण आहे ते. तर त्याच्यात आता बहिणीचं झालं लग्न, मग आता तो एकटाच राहिला, आता त्याचं लग्न करणं आहे. तर आता कसं आता त्यानं गोष्ट काढली होती
असली म्हणे कुठं पोरगी तर लक्षात ठेव जा म्हणे. तर मग मला कसं आता हे पोरगी दिसली मीराच्या इथे येते तर मग मी म्हटलं बाई एवढी चांगली पोरगी आहे म्हटलं तर चांगल्या घरी जर गेली तर चांगली म्हणजे सुखी राहीन बा. हां इस्टेटले नुपरणी आहे तिथं, पण पोरगी चांगली पाहिजे जशी घर सांभाळणारी. अन मग जाऊ भासरे ते मस्त आहे स्वभावानं. तर मॅ म्हटलं बा आता हे पोरगी दिसली बाई मला, मॅ म्हटलं मग विचारून पाहाव. मग पोरीजवळ कशी गोष्ट काढावं म्हटलं तर हिच्या आईबाबाजवळ जा म्हटलं, त्याच्यासोबत बोलून पाहाव. त्याला पटलं तर ते हो म्हणतील, नाही पटलं तर नाही म्हणतील. त्याला पटलं तर घरापर्यंत पाहुणे आणू म्हटलं. असं म्हणजे तुम्ही पाहुणे आणाल मग आमच्या घरापर्यंत आहे ना? हो बाई पाहुणे आणन ना तुमच्या घरापर्यंत. घरापर्यंत पाहुणे आणन. त्याला पसंत येते नाही येत तुम्हाला कसं वाटते मग तुम्ही घरदार पाहायला जा त्याच्या घरी, तेच तुम्हाला नेईन. आणि त्याच्यानंतर विचार करा मग तुम्हाला 4 महिन्यानं 6 महिन्यानं वर्षभरानं कधी लग्न करायचं आहे तर पहा. लग्नही करते ते लागन तर तुमच्याजवळ जर कंडिशन नसन तर उचलून लग्नही करून घेते. तर मग मी म्हटलं बा एवढी चांगली पोरगी आहे म्हटलं तर काय हातची जाऊ द्या, दुसरी तर पोरगी करणच म्हटलं कोण ना कोणी. तर हेच पोरगी म्हटलं बाई मला तर काही त्या गोष्टीचा अनुभव आहे नाही रे बा. हिच्या बापाले अनुभव आहे लागन तर, पण मला काही ते लग्न गिग्न जोडायचं काही समजत नाही. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे मला काहीच नाही समजत. फक्त एवढं आहे का आपण हाव नाही म्हणू शकतो. मला कसं आहे वर तर जे डोळ्यानं दिसते मी त्याला खरं मानून घेतो. हां पण हिच्या बाबाचं कसं आहे छान बिन करून सगळं करूनच विचार करून करते. हो तर कुठं गेले मग हिचे बाबा? तिचे बाबा गेले बाई वावरात. हा तेले काही फुरसत नसते, ते एकही दिवस घरी राहत नाही. बिमार पडते तरी तर वावरातच जाते. तुम्हाला पोरगं नाही का मग? एकच पोरगी आहे काय? नाही हो अजून एक पोरगी आहे ना, लग्न झालं तिचं. असं असं म्हणजे दोघीच बहिणी आहे मग ह्या? हा दोघीच बहिणी आहे ह्या, भाऊ नाही आहे तेले. तर पाहिजे तुम्ही भाऊच्या कानावर टाकून दे जा गोष्ट तशी. कसं आहे भाऊ आपलं काही जबरदस्तीचं काम नाही आहे. आणि आपण काही ते हे नाही होय, आपला परिवार होय, परिवारातला विषय आहे म्हणून ते गोष्ट काढली मॅ. नाही तर मी काही काढत नसतो. मी फालतूच्या गोष्टी करत नाही हो बाई. मी सुनीलची बहीण आहे ना सुशीला, तिची ननद आहे. आता माझा नवरा वकील आहे आणि मी तशी घरीच राहतो, मी काही कुठं जात नाही. आता मी 2-4 वर्ष झाले आली नाही तर आली सुशीलाच्या घरी. मग हे 2 जण आले होते की तिथं, तर मी काही याचं कधी घर पाहिलं नाही सुनीलचं म्हणून आली मी. तर आता 2-4 दिवस झाले आहे, आता आज चालली गावाले. आज चालली काय गावाले बाबा? हो हो आज म्हणजे इथं भावाच्या घरी तिथं, मग उद्या परवा तिकडे मुंबईले. असं असं पण मी टाकणीच्या बाबाच्या कानावर हिचे बाबा काय म्हणते काय नाही तर, आणि मग त्याच्यानंतर विचार करून गड्या. मग पोराचा फोटो गिटो हे ते सगळं टाकून दे जा आम्हाला. बायोडाटा बायोडाटा टाकून देईन ना तुम्हाला, नंबर घेऊन जाईन तुमचा. हो मला सांगितलं तसं, पण मी काय म्हटलं गड्या आता आपल्याला नाही वेळ. कसं आहे बाई आपण आहे कास्तकारीचे लोक. हां आता नोकरीवाल्याचं कसं आहे गेले गेले नाही गेले तरी त्याचा पगार चालूच राहते. पण आपल्यासारख्याचं असं आहे बाई आपण जर गेलो नाही तर आपल्या कास्तकारीचं नुकसान होते. एका दिवसानं वर्षभर पुरं वर्ष वाया चाललं जाते. हो ते तर आहेच म्हणा, पण मी म्हटलं बाई भेटून घ्यावं म्हटलं जायच्या पहिले. माही काही खरं आहे का आज जातो का उद्या जातो. हां आता गावातली गोष्ट असती तर काहीतरी. तुम्ही मग नंबर घेऊन घे जा मायावाला सुनील जवळून. जर तुम्हाला वाटलं तर, नाही वाटलं तर राहू दे जा. कसं असते बाई शंका असते लोकांच्या मनात का मोठ्या मोठ्या शहरात जाते तर आमच्या पोरीला इकून तर नाही टाकन बापा. पण मी त्याच्यातली बहीण आहे हो बाई. मला 2 पोरं आहे म्हटलं, माझ्या दोन्ही पोराचे लग्न झाले. ह्या आता पुतण्या होय, हे पोरासारखाच आहे. म्हणजे एकत्रच राहतो आम्ही असं घराला लागून लागून. असंच काम आहे आमचं, काही दूर राहत नाही. तर मग मी विचार केला, म्हटलं चला कोणाही पोरीबारीचं चांगलं हो म्हटलं. चांगली दिसली पोरगी तुमची, स्वभावानंही चांगली आहे. मग तिला विचारलं बाई तू किती वर्षाची आहे, तर म्हणे मी 20 वर्षाची आहे म्हणे. मी म्हटलं बा मग एवढ्या लवकर हिचे आई वडील करणार नाही, पण गोष्ट टाकायला काही हरकत आहे काय म्हटलं. हां पुढच्या वर्षी करू शकते म्हटलं, 21व्या वर्षी 22व्या वर्षी करू शकते नाही काय. तेले जर पटन पोरगी पसंत आल्यावर थांबणं तर थांब म्हणते 2 वर्ष. तुम्हाला सांगू काय बाई आमचं कसं ठरलं आहे का चांगला जर योग येऊन गेला तर आम्ही होकार देऊन देऊ. 20 वर्षाची आहे पोरगी, काही 18 वर्षाची व्हायची आहे बा असा काही आपलं हे नाही आहे. तर जर समजून घ्या आला चांगला योग तर काही हरकत नाही, आपल्याला देऊ नाही देऊ आपण. पण मला कधी जरासं दूर म्हटलं का माझ्या जीव पडते काची. दूर कायचं दूर, घरच्या वाणी आहे ये. मुंबई काय आता लय दूर राहिली काय, लोकांचं घर अंगण तर झालंय. जसं तुम्ही तशी तिथचे लोक नाही. तिकडले लोक कसे सांगते हे आहे ते आहे असं आहे तसं आहे, तिथं गेलं का काहीच राहत नाही त्याच्याजवळ. मग पोरेचं वन होते ना आपल्या शहरात. मग पोरं कसे दारवा पेते तर काही शौक राहते त्याले. हां बायकाच घेऊन फिरते, आणि मग आपल्यासारख्या गरीबाच्या पोरेचंही नाही झालं पाहिजे ना बाई. आता पाय कसं असते, 5 बोटं सारखे राहत नाही माणसाचे, कोणी कसं ना कोणी कसं असते. पण आमच्या घरातले 3 पोरं एक लाईन मुशीर आहे म्हटलं. एकही पोरगं असं
हे नाही आहे कारण का हे आहे वकील आणि आम्ही आहे मोठं, त्या कारणाने यायचा दबदबा आहे घरात. त्याचा बाप आहे बिझनेसमॅन. आता पोरगं बिझनेस सांभाळून राहिलं, काहून का त्याच्या बापाचा झाला ॲक्सिडेंट 2 वर्षा पहिले, तर सगळं ते पोरगंच सांभाळून राहिला आता. नाही तर तो पहिले इंजिनिअरिंग करून राहिला होता. मग म्हणे नाही म्हणे आता बाबाचं असं झालं म्हणे, तर मग आता मीच सांभाळतो म्हणे. तर तो स्वतः म्हटलं सगळं सांभाळून राहिला आता. हां त्याला कायची नुपर नाही बाई. सुनीता आणणं बाई, चहा घे आणणं, पाणी घेणे आणणं बापा. नाही राहू द्या, चहा पाणी काही पाहिजे नाही. मी आता म्हटलं चल आत्ताच आली मी मीराजवळून चहा पिऊन. तिनं चहा केला होता, मी म्हटलं बाई येतो म्हटलं मीरा मी. ते करून राहिली घरातले कामधंदे आता. सुशीला चांगली राहते हो तिथं, तुमची भावजाई होय म्हणता म्हणून विचारून राहिली मी. चांगली राहते कारण ते इथंही पहिल्यापासून चांगली नाही बापा. तर म्हटलं आता एवढं मोठं घर भेटलं तिले तर होऊ शकते म्हटलं. काय बरं केवढं साजरं घर भेटलं तिले. हां नवराही चांगला, सगळं चांगलं, इस्टेट गरीब चांगली चांगली राहते. चांगली आहे माझी भावजाई. हां काय झालं माझ्या भावजाईले, आम्ही आलो गेलो तर करते सवरते सारं करते. तशी आमची यक्की आहे नंदा भावजाईची. चांगला आहे बापा, यक्की आहे तर. काहून का ते माहिती आहे का इथे आली का चांगलीच नाही राहत म्हणून असं वाटलं मला. मी म्हटलं तिथेही चांगली नाही राहत काय. नाही हो तिथं मस्त राहते, मस्त आहे. माझी भावजाई मस्त आहे, भाऊ मस्त आहे, भासाही चांगला आहे आणि त्याची घरवालीही मस्त आहे. आजकाल कसं आहे बाई, पोरगी म्हटलं का मोठं जपून वागा लागते. एकट्या पोरीले सोडणं पुरत नाही, घरी नाही ना कुठं नाही ना कुठं नाही. लय विचार राहते मायबापाले. कुठं जात नाही बापा तुमची पोरगी. आता मी पाहून राहिली तर आली तर तिथं येते, मीराजवळ बसते, वहिनी वहिनी करून गोष्ट करते. ते पोरगी चांगली आहे मीरा, असं काही तिच्याविषयी काही शंका नका बाळगत जा तुम्ही. तुमची पोरगी तिथं दिवसही भर जाऊन बसली तरी काही तिथं भेव नाही दिले. अन तो पोराले तर तुम्ही ओळखता सुनीलले लहानपणापासूनच कसं आहे तर. हो तसं आमच्या गावात कोण्या गोष्टीचं भेव नाही बाई. हा माणसंही चांगले आमच्या गावातले, बायाही चांगले आहे. असे कामं कोणी करत नाही. पण म्हटलं बाई आजकाल कोणाच्या पोटातलं पाहिलं जात नाही म्हणून थोडंसं आपल्याला सावधानी ठेवाच लागते. सुनीता काय म्हणतं मग आता? आई तर म्हणते पाहू म्हणते आता. मी तर तुम्हाला त्या दिवशीच म्हटलं का माझे आई बाबा पाहिजे म्हटलं, कारण का मला काही समजतही नाही, मी कोण्या गोष्टी पडतही नाही म्हटलं. मी आई बाबाच्याच मनानं सगळं करण म्हटलं. मी फक्त तुझ्या कानावर गोष्ट टाकली, तुला असं म्हटलं काय का तू तुझ्या मनानं कर म्हणून. आम्ही त्याच्यातलं नाही ना. हो आता म्हणून तर म्हटलं आईसोबत भेट घेऊन घ्या. मी आई बोलली ना आता तुमच्यासोबत. हो बाई तुझ्यासारखीच आहे तुझी आई, चांगल्या स्वभावाची आहे, चांगले लोक आहे बापा तुम्ही. चला बाई चालतो मग आता, जातो बा आता मीराच्या घरी. ते काय करून राहिली काय नाही तर पाहतो म्हटलं. मग बसा ना आता, काऊन एवढी गडबड आहे तुम्हाला? गावाला चालल्या काय आजच? नाही तुम्हाला जा लागते म्हणता ना वावरात, जाता काय ना आता तुम्हाला उशीर होईन ना मायानं. चालल्या जा तुम्ही तुमच्या वावरात, मी जातो ना. आहे तशी हिचे बाबा, जरासा वेळ काढाई झाला तरी काही तसे म्हणत नाही. सांगता येते मग का अशी गोष्ट होती बा, तर मग थांबली, वेळ लागला. नाही आता बा कामाची गोष्ट आहे तर कराच लागते. मी 2-4 दिवस झाले तिले म्हणून राहिली येईन म्हटलं तिकडे, पण मी काय विचार करू ना म्हटलं बाई नवाडे लोक आहे आपण काय बोलावं म्हटलं. पण तरी हिम्मत केली म्हटलं जाऊ दे बोलूनच पाहावं म्हटलं. कसं असते कधी कधी आपल्याला असं हे राहते का नाही बा, कोणाही पोरीचं चांगलं झालं तर मस्त वाटते पा. म्हणून माझ्या पोरीसारखी आहे ती पोरगी. हो तर पाहिजे ना मग काय म्हणते पोरगं, तर पोराचे वडील पोराची आई काय म्हणते तर मग पाहिजे. मग आपण बोलावून घेऊ, तारीख गिरीक घेऊ मग आपण बोलावाची. तसा मग फोन घेऊन कर जा मग ह्या सुनीलच्या याच्यावर. हो हो ठीक आहे ना, करून देईन मी फोन सुनीलले, सांगून दे म्हणून त्याला अशी गोष्ट आहे तर. तुम्ही चहा नाही घेतला गड्या एखादा कप? नाही चहा नाही घेत मी आता, मी लय वेळा चहा नाही घेत, मला ते ॲसिडिटी होते. मग असं राहते बापा शहरातल्या लोकांना ॲसिडिटी तर काही चालू राहते. मग नाही तर काय, तर मला तर गावच आवडते, पण आता काय करा नोकरीच्या यानं राहा लागते. आणि आता कसं आहे आता पोरही पडल्यात इच्छा सवयी, आता ते आले पाहत नाही इकडे गावात. हा नाही तर गावात आहे आमचं वावर आहे घर आहे, पण नाही येत म्हणते. काय करावं आता, पडलाय तसंच बाई, पडीतच पडलाय सारं. बरोबर आहे ना, ती जन्म त्यानं तिथं घेतला सारं झालं, ते काय इकडे आले पाहिजेत. मग नाही येत त्याला म्हणा मामाच्या घरी चलाणार आहे तर नाही, हे लग्नाच्या वेळेसही नाही आले. पोराच्या त्या रुपेशच्या सुशिलाच्या पोराचं लग्न झालं का नाही तेव्हाही नाही आले म्हटलं. म्या म्हटलं चला रे म्हटलं तर नाही आले, मलाही नाही येणं झालं. मग याची तब्येत बरी नव्हती तर मी नाही आली, तर मग आता आली बाई सोन पाहाले. हो येऊन गेल्या तर बरं झालं ना, बोल नाही राहत मग का पाय बा लग्नात तर आल्याच नाही, सुनीले पाहाली नाही आल्या. नाही मी बोलायचं काम नाही ठेवत असतो ना, ठेवतच नाही, मला बोलतच नाही कोणी. मी करून घेतो वेळेवर जे करायचं आहे ते बरोबर. आणि हे सुनीलची बायको चांगली राहते, चांगली आहे पोरगी ते. हो हो चांगली आहे बिचारी, आता आहे जराशी नादान तुमच्या पोरीसारखी. आता वयानं कमी आहे, काय आहे ते 23 वर्षाची पोरगी. आता त्याचं वय पडते जास्त, तिचं वय पडते कमी. आता कसं आहे
नाही राहत पोरेले एवढा आटप. मायबापाच्या हाताखाली कसं. आता तुमची पोरगी आहे एकुलती एक, म्हणजे दोघी बहिणी आहे. आता ही एकटीच आहे घरात. तर हे सगळं करत असं तिला सगळं येईन. मायपोरीला सगळं येते. मायपोरीचा हात नाही धरत कोणी. हा 10 जण बसवले ना तर मायपोरीला उठ नाही म्हणत कोणी. अशी पोरगी आहे म्हटलं माई दोघी पोरी. हो आता तिथं कसं ते एकटीच आहे बाई. तिला भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाही. तर आता लाडानं कसं असते. राहू दे बाई मीच करतो, राहू दे बाई मीच करतो. 3 जणाचं कामाला काय लागते. तर आता जराशी तारांबळ उडते तिची. जसं करायचं काही करायच्या वेळेस चूक भूल होतच राहते. ते तर होतेच व मोठ्या मोठ्या माणसाच्या हातानं होते ते तर पोरीसोरीच आहे. आज नाही उद्या मग त्याले समज आला वय वाढले का बरोबर शिकतेत मग ते. तसंच झालं ते. आता होतच राहते काही चुका भुला हे ते पोटात घाला लागते सगळ्या. हो बाई बरोबर आहे तुमचं. माई पोरगी म्हणे लय मस्त आहे म्हणे त्या म्हणे बाई म्हणे. हा आई म्हणे त्याईनं म्हटलं म्हणे काही येईन तुमच्या घरी म्हणून. मॅ म्हटलं म्हणे काही या बा. तर मग मॅ म्हटलं बाई आपल्या वैकीच्या नाही पायकीच्या नाही. आता कसं आहे बाई आता ओळख झाली आपली. पण ओळख नाही पाळख नाही आपण कसं बोलावं म्हटलं बाई. ओळख केल्यानंच होत असते बाई ओळख. हा बिना यानं ओळख होत नसते. तुम्ही बोलानच नाही कोणासोबत तर ओळख होईन काय. बोलचाल करत राहा लागते. बोला लागते काही कोणते कामं धंदे ते सोबत करा लागते. मग बरोबर ओळख परिचय होते. हो बाई बरोबर आहे तुमचं. चला मग येतो हा बसा तुम्ही दोघी मायले की. हो तुम्ही तर वावरात जाता म्हणता जा मग तुम्ही. मी जातो. सुनीता आहेच मग घरी. हो जातो आता. चाल बाई सुनीता जातो म्हटलं आता घरी. झाली तुझ्या आईसोबत भेट आता. तू आई सांगते बाबाले. मी जातो मग आता. तुम्ही तर म्हणे सुनील दादा येते म्हणे आलाच नाही वाटते. नाही ना आलाच नाही तो. त्याला म्हटलं ये म्हटलं तू जरा बऱ्यानं. आता बोलणं चालणं होऊन गेलं त्याला असं वाटलं बसते का काय बाई 2 घंटे म्हणून आला नाही तो. चला ना तुम्हाला नेऊन सोडतो तिथपर्यंत. हो सोड. अशी फिरत नको जाऊ इकडे तिकडे. पोरीच्या जातीले मोठं भेव राहते बापा. नाही का हो बाई बरोबर आहे ना. हो ते तर सांगतो मी तिले. आम्ही घरी नाही राहत. एकटी दुकटी फिरत नको जाऊ गड्या कुठं. हे काय करते कुलूप लावून देते घराले आणि त्याच्या घरी जाऊन बसते. तिले किती डाव म्हणतो आपल्या घरी टीव्ही आहे. लागलं तर तुले मोबाईल आहे. अजून काय पाहिजे. आपल्या घरी कोणाला भरवू नको आणि आपणही कोणाच्या घरी जाऊ नको. एकटं राहिलं ते पुरते. कडी लावून द्या वंदरून आपली आणि लुटलं राहू आपण आपल्या घरात. हो बाई बरोबर आहे. आजकाल काही भरोसा नाही हो बाई कोणाचा. आम्हीच तर मोठा यानं कोण नाही पोरीला सांगतो का बाई आपली जपून राहत जाय. काही अर्थ नाही राहिला. कोणावर भरोसा करता येत नाही आता. चाल ना मी येतो तिथपर्यंत. काय ले जातो ना मी. किती दूर आहे इथून घर. ह्या घरातून निघालं त्या घरात घुसलं. चला म्हटलं भाजीपाला आहे बाई आपल्या वावरात. तर मी आणून देईन म्हटलं तुम्ही जाणगीन गावाले तर घेऊन जा जरा असं काही. टिकत नाही ना हो बाई तिथं जायपर्यंत. आता इथून मी भावाच्या घरी जाईन. तिथून आता 1 दिवस 2 दिवस तिथं राहीन. तिथून मग तिकडे जा लागन मले. तर टिकन काय मग भाजीपाला. टिकणार नाही आहे ना. बरं मग पुढच्या वेळेस आणखी डायरेक्ट यांना तर मग घेऊन जा. हो आता जेव्हा पोरगी गिरगी पाहाले याचं काम पडन कनी. हा आता तुमच्या कानावर टाकली गोष्ट त्याच्या कानावर अजून टाकायचीच आहे. आता मी घरी जाईन तेव्हा त्याच्या कानावर गोष्ट टाकन. फोनवर करणं कसं समोरासमोर करणं कसं. मग ते काय म्हणते त्याच्यावर तर मग मी तुम्हाला फोन करून देईन. हो बाई हो ठीक आहे. आई बेकार वाटली काय ते बाई तुले. हा मला माहित होतं ते बाई चांगली आहे म्हणूनच मी तिच्यासोबत बोलून नाही राहिली होती. मला समजते नाही चांगलं वाईट समजत नाही काय. हो चांगली वाटली मला. असं नाही वाटलं का बाई अशी फसवा जोगती आहे का लोपर आहे. असं नाही वाटलं. चांगली वाटली बाई. चांगल्या घरची वाटली. आई चांगल्या घरचीच आहे ते. सुशीला बाई तर चांगल्या घरी आहे. हा मग त्याची ननद किती चांगल्या घरी असन. पण कोणाला खराब म्हणत नाही ते बाई. काय सुशीला एवढी बेकार आहे. हा पण म्हटलं तरी तिनं जरा असं म्हटलं नाही का मी भावजाई अशी आहे का तशी आहे. आई एखाद्याचा स्वभावच तसा असते आई. आणि तू पण सगळ्याच्या स्वभावाले ना संशयानच पाहतं. ज्याच्या त्याच्यावर कोणी संशयच घेत आई. बाई तू मला काय म्हणतं आई. आणि आई म्हटल्यावर कसं असते आईले आपल्या लेकराविषयी संशय घ्यायच लागते. संशय जर घेत नाही तर आपल्या लेकराचं नुकसान होते. आईले आता प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीवर संशय घ्यायला लागते. चाहे बाई असो माणूस असो कोणीही असो. संशय घेतल्याशिवाय तिचं जमतच नाही आता. पहिल्यासारखा काळ नाही राहिला. आम्ही लहान होतो तर कुठंही फिरो म्हटलं कोणाच्याही घरात जाव कोणाच्याही सोबत जाव पण आम्हाला भीती नव्हती. आम्हाला आमच्या आई वडिलांना कधी संशय नाही केला. काऊन कारण त्यावेळेस काळ तसा होता. आताचा काळ एवढा बिघडला बाई का आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीवर संशय घ्यायला लागते. खास करून पोरीच्या आईले तर खूपच घ्यायला लागते. ठीक आहे तुले समजते तेवढं मला नाही समजत. तुझ्या म्हणजे तुझ्या मनात काय आहे माझ्या मनात काय आहे. तू तुझ्या जागेवर आहे ठीकच आहे. पण मी आई गलत कामच नाही करत कोणतं. हो बेटा कर्जही नको कधी गलत काम. नाही आई नाही करत मी. अरे काऊन आईने काय घरी नाही का त्या काकू. आता आला रे तू. बोलणं चालणं सारं झालं घरीच आहे त्या.
बोलणं झालंय बाई एवढं लवकर? अशी काय बोलली बा तू? काय एवढा लवकर बोलणं होऊन गेलं? बोलणं काय होतं रे, जे कामाचं होतं ते झालं बोलणं. हा ना, पण बाई लयच लवकर निपटून टाकलं. अरे त्याला वावरात जाणं आहे, मग थोडक्यात थोडक्यात निपटून टाकलं. बाकीचं पाहू म्हटलं. आज कुठं चालले त्या हावजी काकू? कुठं चालले आज? काही चहा पाणी की केलं नाही का माझ्या बहिणीसाठी? घरी आले पाहुणे आले, काही चहा पाणी तर पाजत जा, नाश्ता तर करत जा. एवढी कंजूशी करता काय? कसा बोलतो रे जुने? मॅम म्हटलं ना बा, चहा करतो म्हटलं, नाश्ता करतो. नाही म्हणे बाई, काहीच नका करू म्हणे तुम्ही म्हणे आता. अरे मॅच म्हटलं, आताच मी घरातून आली ना, तर मीरानं चहा पाजला, नाश्ता केला. किती डावतोस धंदा करू काय खायचा? पोट बिघडून घेऊ काय खाऊन खाऊन? नाही, ह्या काकू कधी जराशा कंजूस आहे. तर लवकर लवकर कशा करायला पाहत नाही, उठायला पाहत नाही, म्हणून म्हणून राहिलो मी. पाहिलं रे सुने, मैवाली मजा उडवतले का? हा टिंगल करतं काय? मी एवढी आहे काय मी कंजूस एकदमच? कंजूसही असं तरी खातो पेतोच ना. मग कोणी घरी आलं तर त्याला खाऊ पिऊ नाही घालणार काय? मजाक करते हो बाई तो, त्याच्यावर लक्ष नका देऊ. मजाकी आहे तो जरासा. नाही माहित आहे मला तो मजाकी आहे म्हणून. आता आम्ही काही त्याला तसंच पाहून राहिलो काय? लहान होता ताईचंच पाहून राहिलो, पण सांगून राहिलो का बा एवढंही नाही आहे बा. पण आता नाहीच म्हणे त्या बाई, म्हणून नाही केलं. दादा त्या काही नाहीच म्हणे, काहीच नाही पाहिजे म्हणे. मी स्वतः म्हटलं तुम्ही सांगा आता, विचारून तर करण ना बा. मी करावं त्याने नाही म्हटलं म्हणजे मग. नाही नाही बाई, तुझ्या काही वांधा नाही आहे. हे तुझ्या आईची गोष्ट चालू आहे. झालं मग काकू, काय निघाला मग निष्कर्ष गोष्टीतून? काही आलं काही काही पसंत, म्हणजे असं डोक्यात बसलं काही काही? करतो म्हटलं ना बा विचार. त्या काकाजीला विचारतो म्हटलं, आले म्हणजे संध्याकाळी बोलतो त्याच्यासोबत. ते काय म्हणते त्याच्यावर आहे मग सगळं. अरे विचार करण्यासारखी गोष्टच नाही काकू. मस्त मस्त पोरगा आहे म्हटलं. हा एक नंबर पोरगा आहे. तुम्ही जर द्या नाही ना, तर मग पस्तावन म्हटलं. लागन तर पाहून घ्या सगळं हे ते. जबरदस्ती काही आहे नाही तशी. हो पण आपण पाहिलं नाही ना रे सुने. मी दाखवून देईन तुम्हाला. माझ्या ओळखीतच आहे, म्हणजे माझ्यासोबत बोलत चालत राहते तो. विकी होय, विकी नाव आहे त्याचं. तर मी म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवून देईन. व्हिडिओ कॉलवर फोन करून ना त्याला, तर दाखवून देईन तुम्हाला. हो ठीक आहे दाखवतो ना. चला मग वय चालतो. हा याच्या गोष्टी काही मनावर नका घेऊ तुम्ही. नाही नाही मनावर नाही घेत. पोरग चांगला आहे हो ते. नाही पोरग तर चांगलाच आहे म्हणा, म्हणून तर आलीच मी त्याच्या घरी. म्हटलं पहा 2-4 दिवस राहून आता कसं आहे काय आहे तर पोरग. दादा वहिनी आहे घरी?